झालेला आहे. बराच वेळ झालेला आणि मी इकडे आता पाहण्याचा प्रयत्न करणार आहे थोडंफार. ही जी लॉन आहे ती लॉन कशी कट करतायत. खरं तर ते फार माझ्यापासून दूर आहे. आता मला जितकं लांबून दिसेल तेवढंच मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त ती लॉन जी आहे ती अशी आहे पहा, म्हणजे समोर ह्या ट्रॅक्टरच्या शेजारी आहे ना, तर ती अशी कट करून त्याच्या रोल बनवतात. आणि मी इथे थांबण्याचं कारण आहे पहा, आणि त्याचे रोल बनवतात. काही ठिकाणी रोल दिसत आहेत मला, काही ठिकाणी तशा शीट्स दिसतात. आता दूरवर तो पहा, दूरवर तो हा दिसतो ना, इथं शीट बनवलेत पहा. शीट कुठे, हे मध्ये शीट आहेत पहा, हे शीट आहेत. असं इकडे शीट बनवले आहेत, तिकडे काही दूरवर आहेत ते रोल पण दिसत आहेत. मंगलने दाखवतो आहे खरं. म्हणजे हे पहा, हे कट झालेलं आहे ऑलरेडी सर्व. हे आज झालं आहे की नाही मला माहिती नाही, पण कट झालेलं आहे. आमच्या घरापासून दूर आहे हे, आणि पुढे दूरपर्यंत जेवढं दिसतं आहे तेवढं कट करायचं आहे. फ्रेममध्ये सुद्धा येत नाही आहे. नेकेड आयनी पाहिलासुद्धा मला त्रास होतो, म्हणजे दिसत नाही तर स्क्रीनमध्ये दिसणार नाही, मला कल्पना आहे. पण जे आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. दूरपर्यंत माझ्या अगदी मागे जे तेवढं त्याचं व्हॉल्यूम आहे. प्रोसेस दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. पूर्ण व्हिडिओभर हेच असेल, जेणेकरून हे आपलं समोर जे दिसतं आहे ते कसं कट करतात आणि कसं त्याचं ट्रान्सपोर्टिंग होतं आहे तिथपर्यंत आपण हा व्हिडिओ करूयात. खरं तर व्हिडिओ मोठा होईल फार, पण तो तुम्ही पाहावा. आणि मी हा व्हिडिओ सुरुवात करतो आहे. त्या व्हिडिओमधलंच आहे हा ट्रक येतो आहे ते. आणि हा व्हिडिओ कदाचित मोठा होईल फारपर्यंत कट करायचं त्यांना. हे समोर जे दूरपर्यंत दिसतं आहे, जे हिरवंगार आहे आणि हे मध्ये झाडी आहेत, त्याच्याही पलीकडे खूप दूरपर्यंत आहे. तर या स्क्रीनशॉटमध्ये ऑलमोस्ट 2 ते 3% फक्त बसेल इतकं दूरवर दिसतं आहे. आणि इथे संपूर्ण ती मशिनरी हे काम चाललं आहे, तर ते सुद्धा पाहूया आपण जवळ. स्क्रीननी मला आलं तर पाहूया. मोठमोठे गाड्या आहेत बऱ्याचशा, काही रोल बनवून ठेवलेले दिसत आहेत. इतकं हां. You can take video is to close in the field right there. It's okay. Go ahead. Okay. Should I go there? Yeah, no, it's not good. No. Okay. Okay. Have a good day. तो ट्रॅक्टर इथे जो उभा होता तो तिकडे पोहोचलाय. इथे ते मोबाईल टॉयलेट आहे, त्यानंतर एखादा चेंजिंग रूम पण असेल कदाचित. काय जे मला दाखवायचं आहे ते फार लांबूनच दाखवू शकतो आहे, कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं आहे की नो ट्रेसपासिंग, त्यामुळे मला पुढे काय जाता येत नाही आहे. आणि इनफॅक्ट परत ह्याच्यामधनं दाखवतो ह्याचा एरिया किती मोठा आहे ते दिसतसुद्धा नाही मला, नेकेड आयनीसुद्धा दिसत नाही. आणि हे दुरून जे मला शीट वाटत होते ते शीट नाही आहेत, हे रोल आहेत. हे रोल आहेत.
कुठे गेला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला अरे रोल. हां, हे पहा, हे रोल आहेत. हा पूर्ण रोल करून ठेवलेले आहेत, छोटे छोटे रोल बनवलेत आणि हे कट करत आहे पहा. अगदी दूरवरपर्यंत अर्धा भाग झालेला आहे, अर्धा भाग राहिलेला आहे. मी याच्याबद्दल म्हणतो आहे, जसं माझ्या क्लोजअपनी सुद्धा जेवढं शूट होत असेल तेवढंच मी दाखवतो आहे. मॅक्झिमम क्लोजअप करण्याचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून आपल्याला डिटेलमध्ये दिसावं आणि मलाही पाहता येईल. हे कट झालेलं पुढे पुढे येत आहे, कट करत जात आहे आणि मागे जो ट्रॅक्टर आहे त्याच्यावर ते हे कट करून त्याचा रोल होतो आहे ऑटोमॅटिक आणि त्या ट्रॅक्टरवर ते रोल गोळा होत आहेत. फार वेळ लागणारी प्रोसिजर आहे, तरी मी हा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतो आहे. जे कट झालेलं आहे ते त्यात काय किती मोठं आहे बघा. एवढ्या छोट्या जागेत हे कट करून आणलेले शीट्स. हा आता आणखी एक आलाय नवीन, तो आतमध्ये वळेल. हा कसा वळतोय, माझा व्हिडिओ जाईल पूर्णपणे. मारला, टन मारला. आणि हे कट झालं पहा इतक्या वेळात. एवढ्यावरून मला एवढंच कळलं आहे की 3 गाड्या फक्त कट करत आहे, एक नुसतंच उचलतं आहे आणि ही प्रोसेस कंटिन्यू चालू आहे. आणि त्यांना जर काही लाईट लागली तर हा जनरेटर आहे, तर लाईट काय कशालाही लागू शकत असेल, पण हा सेपरेट जनरेटर आहे, दूरवर आहे. आणि इकडे आतमध्ये हा प्रोजेक्ट यांचा चालू आहे. मी लांबून घेतो आहे त्यामुळे जे काय दिसत असेल ते एवढंच मी दाखवू शकतो आहे. सारखं सारखं क्लोजअप म्हणा किंवा हे नाही करू शकत. पण आपल्याला हे कट झालेलं किती क्लीन आणि दिसतंय पहा. सरळ लाईनीत जरी नसलं तरी कट बरंचसं झालेलं आहे. ही प्रोसेस चालू आहे. कट करत येतात हे. एका लाईनीत कट होत आहे आणि पुढे पुढे सरकत आहे. आणि हे सर्व गाडीत भरलं जातं. तो ट्रॅक आपलं ट्रॉली किंवा जो कंटेनर आहे म्हणा किंवा मोठा ट्रक आहे,
तो चालवणाराच ग्रस्त ते उचलून त्याच्यामध्ये भरतो आहे. ज्याच्यात तिसरा माणूस कोणी नाही दिसत, दुसरा सुद्धा नाही दिसत, तर तिसरा लांबच. आत्ता जो ट्रक आला त्यांनीच तिथे तो ट्रेलर लावून ते झालेले बंडल्स त्याच्यामध्ये भरतात आणि ते याले सारखी आपली जी गाडी आहे ती मागे त्या ट्रकलाच बांधलेली असते, त्या ट्रॉलीलाच बांधलेली असते. म्हणजे तो ग्रस्त ड्रायव्हिंग पण करतोय, मदत पण करतो, सर्व काम एकटा ग्रस्तच करतोय. माझा व्हिडिओ याच्यातच संपत चाललाय. खरं तर मोठी प्रोसेस आहे ही. याला खूप व्हिडिओ लागतील. डिटेलमध्ये जर पाहायचं असेल तर मी रफलीच दाखवण्याचा प्रयत्न करतोय जास्तीत जास्त. हे पाही मागे त्या ट्रेलरला किंवा कशाला बांधलेलं आहे आणि तो आतमध्ये गेलाय, चाललाय. हे सर्व कट झालेलं आहे. मी आता वेगळ्या अँगलने दाखवतोय आणि इकडे ती प्रोसेस चालू आहे. हे दुरून घेतोय त्यामुळे आणखी किती जवळ जाऊन कसं दिसेल मला माहिती नाही आहे, पण मॅक्झिमम जितकं होता येईल तेवढं मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. ॲक्शन पण किती क्विक होतीये पहा. एवढं तरी मला कळतंय फक्त की हे दोन जे आहेत ते केवळ कट करतात आणि रोल करतात एकाच गाडीवर दोन ठिकाणी. त्यानंतर हा जो याल्यासारखा आहे ते गोळा करून असे ढीग बनवतात किंवा असे आपलं रोल त्या मशीनमध्येच झालेले आहेत. फक्त हे उचलून आणतायत. हे उचलून आणल्यानंतर मग ह्या ट्रकमध्ये लोड केलं जातं, ट्रेलरमध्ये लोड केलं जातं. तो जो ट्रेलर लोड केलेला आहे तो ड्रायव्हरच आहे, त्याच्या मदतीला कोणी नाही आहे, क्लीनर वगैरे कोणी नसतं. त्याची मोटरसायकल गेलेली आहे. ते 100त 2 ते 3 टू व्हीलर दिसतात मला फक्त. हा कट करणारा आणि रोल करणारा मशीन. आता कटर कुठे दिसतोय की नाही माहिती नाही मला, पण ती प्रोसेस चालू आहे पाहिजे त्या आतमध्ये. तयार झालेले तो आता उचलून इकडे ठेवेल. खरं तर ही खूप मोठी प्रोसिजर आहे. मला व्हिडिओ शूट करताना सुद्धा जवळजवळ 8-10 व्हिडिओ झालेले आहेत आणि या सर्व व्हिडिओ एकत्र करून मी माझा एक ब्लॉग बनवतो. तर तुम्ही ते पाहत नाही, तुम्ही फक्त एवढी क्लिपच पाहता. माझ्या चॅनलवर मी पूर्ण व्हिडिओ टाकलेला असतो. शरद शिंदे माझा चॅनलचं नाव आहे आणि थोडं सर्च केलं तर तुम्हाला तो लगेच सापडू शकेल. जितके स्टेटस बघतात माझं तेवढ्यांनी जरी माझं व्हिडिओ सबस्क्राईब करून पाहिले तरी 100-1 सबस्क्रायबर माझे पटकन वाढतील. पण तुम्ही केवळ तेवढ्या क्लिपच बघता, पूर्ण व्हिडिओ काय पाहत नाही. एक 10-12 मिनटाचा मी व्हिडिओ बनवत असतो आणि असे बरेचसे व्हिडिओ बनवून झालेले आहेत पाहिजे आणि अजूनही बरेचसे बनवायचे आहेत. मला तर आश्चर्य ह्याचं वाटतं आहे की त्या ट्रॅलरचा ड्रायव्हर पण तोच आहे, बांधायचं उचलायचं पण तोच करतो आहे, एकच माणूस तिकडे सर्व करतो आहे. जसं मी इथं उभं राहिलो आहे तेव्हापासून ट्रेलर आणल्यापासून हे उचलेपर्यंत आणि बांधायचंही तोच करतो आहे पहा. व्हिडिओ करताना ह्याला फार पेशन्स बाळगावा लागतो. मी बराच वेळ खरं थांबलेलं इथे आणि थोड्या क्लिप ज्या दिसत आहेत ते बऱ्याच वेळानंतर
दिसतात. त्यामुळं नुसता व्हिडिओ काढला की झालं असं नाही आहे. त्याला पेशन्सही खूप ठेवावं लागतात. मी थोडाफार पेशन्स दाखवतो, पण त्याच्यामुळं होतं काय की माझी सायकलिंग आता राहिलेली आहे. मी काही जास्त अंतर अजून काय आलेलो नाही आहे. मला अजूनही थोडीफार सायकलिंग करायचीच आहे. पण जे झालं आहे, हे जे दिसते आपण ते बघत राहूया. फार दूरपर्यंत दिसते की नाही माहिती नाही मला, पण तिथपासून आता सुरू होईल आणि इथपर्यंत पोचतील. म्हणजे खरं कसं दाखवू मी तुम्हाला, हे पहा. साधारण इथपासून सुरुवात झालेली आहे. हो, इथपासून सुरुवात झालेली आहे. नाही, त्याच्याही पलीकडे आहे. आणि ते असं कट करत करत पुढे येतील, ते इथपर्यंत येतील. एक 5-1 मिनिटं झाले असतील कदाचित येऊन. हाच ट्रक आपण मी आलेला पाहिला. मी अंतर फार गेलेलं नाही आहे, वेळ पण काय जास्त गेला नाही. इतका कमी वेळात हे लोड करून चाललेलं आहे. आता माझ्या समोरून जाईल तेव्हा मी दाखवतो पुन्हा. केवढा छोटासा रस्ता आहे आणि हे केवढं अवाढव्य आहे पहा. हे सर्व कट करून रोल करून ऑटोमॅटिक रोल करून माझा चॅनल लाईक करा, माझा चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा नक्की. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.